बोगस आयएस पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे वादग्रस्त कारनामे आधीच जनतेच्या चर्चेचा विषय ठरलेले असताना आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आलेला आहे। नवी मुंबईमधील रबाळे परिसरातनं अपहरण झालेला ट्रकचा हेल्पर हा थेट खेडकर कुटुंबाच्या पुण्यातल्या घरात सापडला आणि त्यामुळे अर्थातच खळबळ माजली। या प्रकरणामध्ये दिलीप खेडकरांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आला। बघूयात या संदर्भातला रिपोर्ट। वादग्रस्त खेडकर कुटुंबियांच्या प्रतापामुळे पोलिसांच्या नाकानऊ आले। अपहरण प्रकरणामध्ये चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना कसरत करावी लागली। चक्क बंगल्याच्या गेटवर चढून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला। अर्थात पोलिसांना ना दिलीप खेडकर मिळून आले ना त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर। दरम्यान खेडकर कुटुंबियांच्या एका केअरटेकरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याशिवाय पूजा खेडकरचा मोबाईलही जप्त केलाय। ड्रायव्हर आणि हेल्पर आणि गाडीचे जे चालक आहे लँड क्रुझर मधले त्यांच्यामध्ये भांडण झालेलं होतं। त्या भांडणातून त्या ट्रकचा जो हेल्पर आहे त्यांनी ताब्यात घेऊन अपहरण केलेलं होतं। त्याचा गुन्हा आमच्याकडे दाखल आहे। जी गाडी आहे ज्या गाडीतून अपहरण करण्यात आलं होतं ती गाडी नॅशनल हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि ते जे घर होतं ते त्या घरी गेलो असता त्या ठिकाणी तपास पथकाला तेथे राहणारे जे मनोरमा खेडकर होते यांनी विरोध केल्यामुळं त्यांच्यावर सुद्धा चतुर्शृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जे दोन आरोपी आहे जे गाडी चालक आणि लँड क्रुझर मधले जे दोन व्यक्ती होते त्या दोन व्यक्तींना आयडेंटिफाय करण्यात आलेला आहे। सध्या तपास पथक त्यांचा शोध घेत आहे। शनिवारी नवी मुंबईमध्ये घडलेल्या एका अपघातानंतर ट्रक हेल्परच्या अपहरणानं मोठी खळबळ उडाली होती। मात्र अपहरण झालेला युवक बडतर्फ आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या पुण्यातील बंगल्यात आढळून आला। त्यामुळे या प्रकरणात दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणामध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। 13 सप्टेंबरला नवी मुंबईमध्ये सिमेंट मिक्सर ट्रक आणि लँड क्रुझरचा अपघात घडला। अपघातानंतर लँड क्रुझ मधील दोघांचा ट्रकमधील चालक हेल्परशी वाद झाला। लँड क्रुझर मधील दोघांनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून नेलं। ट्रक चालकाकडून रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार करण्यात आली। तपासादरम्यान MH12 RP 5000 लँड क्रुझर पूजा खेडकरच्या पुण्यातील बंगल्यासमोर आढळून आली। पूजा खेडकर यांच्या आईनं पोलिसांशी अरेरावीपणा केला, अंगावर कुत्रेही सोडले। काही वेळानं प्रल्हाद कुमार याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। मात्र याच दरम्यान दिलीप खेडकर दुसऱ्या मार्गाने पळून गेले। ज्या अर्थी ड्रायव्हर दुसऱ्या किंवा त्यांचे लोक दुसऱ्या ड्रायव्हरला इथपर्यंत घेऊन आलेत याचा अर्थ त्यांच्याकडे हे नेहमीची गोष्ट आहे। परंतु अजून तरी प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी सावध व्हावं। अशा प्रवृत्तींना जेवढं खतपाणी घालाल ते एकाच दिवशी ही प्रवृत्ती तुमच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही। आता तरी पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचा हे लक्षात घेऊन ते प्रकरण हाताळावं आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना योग्य तो धडा शिकवा। सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान तपासात सहकार्य केलं नसल्याप्रकरणी पोलिसांनी खेडकर कुटुंबियांच्या बंगल्यावर नोटीसही लावली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही नोटीसही खेडकर कुटुंबियांकडून मांडण्यात आली। मुंबईमध्ये एक अपघात झाला। त्या अपघातातल्या जो कंटेनर आहे त्याच्या क्लिनरला किडनॅप करून त्यांच्या घरी आणण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर नवी मुंबईतले काही अधिकारी जे आहेत पोलीस अधिकारी या ठिकाणी आले आणि त्याने जे आहेत इथल्या त्या क्लिनरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्याचा तपास घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस मात्र पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांची अरेरावी केली। गेट न उघडता त्यांच्यावर कुत्रे सोडले आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरासमोर जी आहे ती एक नोटीस लावलेली होती की तुम्ही तपासात सहकार्य करा अन्यथा तुम्हाला ताब्यात घेऊ। त्या नोटीस लावलेलं ठिकाण आहे, या ठिकाणाहून ही नोटीस जी आहे ती फाडण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे खेडकर कुटुंबीय वादात सापडण्याची ही दुसरी वेळ आहे। आधी लेक पूजा खेडकर, मग आई मनोरमा आणि आता वडील दिलीप खेडकर अडचणीमध्ये आलेले आहेत। याआधी सुद्धा या कुटुंबानं पोलिसांच्या नाकात दम करून ठेवला होता। दमदाटी प्रकरणी मनोरमा खेडकरांना जेलची हवा खावी लागली होती। मात्र त्यानंतरही हे कुटुंब सुधारण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळे या खेडकर कुटुंबियांवर कुणाचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न
उपस्थित होतोय. बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.